आज आपण चाणक्य नीतीमधील काही ज्ञानाच्या गोष्टी समजावून घेणार आहोत. आपले दैनंदिन जीवन मोठे विचित्र आहे. असे वाटते की आम्ही प्रकाशात असून भयंकर अंधारात फिरतो आहोत. छोट्या छोट्या गोष्टी कधीकधी जीवनात मोठे मोठे रहस्य सोडून जातात. ज्या गोष्टीला आपण कधी साधारण मानतो व विसरून जातो, तीच गोष्ट एक दिवस भयंकर परिणाम घेऊन समोर येते. महापंडित चाणक्य यांनी या जगाला जवळून पाहिले व आपल्या जीवनाबद्दल गंभीरतेने विचार केला आहे. चाणक्यांचे तेच ज्ञान आज आमच्या जीवनात अंधारात प्रकाश आणते. या काही दैनिक ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला अर्पण करू. वाईट परिस्थितीसाठी धनाची बचत करायला हवी. हे विसरू नये की चांगली वेळ नेहमीच असते. अंधार आणि प्रकाशाप्रमाणे वेळही बदलते. लक्ष्मी चंचल आहे, ती रमणीय आहे. यावर विश्वास करू नये की ही एकाच जागेवरती राहील. यासाठी प्रत्येक प्राण्याला हा सल्ला दिला जातो की चांगल्या वेळेत वाईट वेळेलाही समोर ठेवा. थोडे धन वाचवून बचत करणे ही एक चांगली सवय आहे. ज्या देशात आदर नाही, जगण्याचे साधन नाही, खाण्यापिण्याला काही नाही, विद्या प्राप्त करण्याचे साधन नाही, अशा ठिकाणी राहूनही काही उपयोग नाही. अशा ठिकाणी राहिले तर कुणीही मनुष्य प्रगती करू शकत नाही. असे स्थान सोडण्यातच प्राण्याचे भले आहे. जिथे श्रीमंत लोक, वेदपाठी ब्राह्मण, चांगला दयाळू राजा, राहण्यासाठी योग्य जागा, आजारांसाठी योग्य उपचार मिळत नसतील, अशा ठिकाणी राहून कुठलेही सुख मिळणार नाही. अशा देशात राहणे व्यर्थ हो, दुःख जरूर मिळेल. मित्रत्व अशा ठिकाणच्या लोकांशी केले जावे जिथे भीती, लाज, चातुर्य, त्याग अशा सवयी अवश्य असतील. ज्या देशात असे गुण नसतील त्या देशात राहणे व्यर्थ आहे. तिथे राहूनही कुठल्याही पुरुष पुढे जाऊ शकत नाही. जर विषामध्ये अमृत मिळवलं तर ते हसत खेळत प्यायला पाहिजे. सोनं अपवित्र जागेवर पडले असेल तरी त्याला उचलण्यास संकोच करू नये. शिक्षण जर एखाद्या साधारण व्यक्तीकडून जरी मिळत असेल तरी ते घेणे योग्य असते. एखाद्या वाईट वंशात जर गुणवती व सुशील कन्या असेल तर तिच्याशी लग्न करायला कधीही नकार देऊ नये. आपल्या मनातील गुप्त गोष्टी कधीही एखाद्या गैर व्यक्तीजवळ बोलू नये. या गोष्टींना आपल्या मनातच लपवून ठेवावे आणि वेळोवेळी त्यावर गंभीरतेने विचार करावा. अशा प्रकारे काम करणारा प्राणी नेहमी सफल राहतो. आपल्या मनाचा भेद देणारे लोक नेहमी नुकसानीत राहतात. जीवनात जर खरे यश हवे असेल तर आवश्यक आहे की आपण चांगले व वाईट समजवण्याचा प्रयत्न करावा. मुलीचे लग्न हे नेहमी चांगल्या घराण्यात करायला हवे. मुलाला शाळेत पाठवायलाच हवे. शत्रूला नेहमी अडचणीत व समस्यांत ठेवावे. मित्राला नेहमी धार्मिक कामाला लावावे. योग्य लोक आपल्या बुद्धीने आपले जीवन सुखी करून घेतात. कुठल्याही प्रकारे वेळ पाहून आपला मार्ग करणारे लोक यशस्वीच होतात. वेड्या व बुद्धिहीन लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण तो पशु असतो. एक पशु आणि बुद्धिहीन माणूस यात काहीही अंतर नसते. बुद्धिहीन माणूस जर बोलला तर त्यात काटेच असणार. चांगले व मधुर शब्द त्याच्या तोंडून निघणारच कसे? यासाठी चांगल्या माणसांना हा सल्ला देण्यात येतो की त्यांनी वाईट संगतीपासून दूर राहावे. त्यांना जवळ बसू देऊ नये किंवा आपण त्यांच्या जवळ जाऊ नये. कष्ट केले तर माणसाची गरिबी दूर होऊ शकते. पूजा केल्याने पाप दूर होते. जो माणूस जागृत असतो त्याला भीती वाटत नाही. जर दोन प्राण्यांमध्ये भांडण झाले तर त्यातील एक पक्ष गप्प राहिला तर दुसरा पक्ष आपोआप गप्प होईल. याप्रमाणे भांडण आपोआपच संपेल. ज्या जागेवरती भांडण होत असेल त्या जागेवरून निघून जाऊन पळून जाणे चांगले आहे. तिथे कधीच थांबू नये. कित्येकदा अशा ठिकाणी अनेक निरपराध लोक मारल्या जातात. जर भयंकर दुष्काळ पडला तर अशा वेळी कुठल्याही बदमाशाची मैत्री केल्याने फायदा होतो, नाहीतर माणूस उपाशी मरेल. वाईट माणूस कुठून तरी आपल्या खाण्यासाठी अन्न आणेल. जसे तो काही स्वतःसाठी आणेल तर तो मित्रालाही काही खाऊ घालेल. अशा वेळेस फक्त चालू लोक कामाला येतात. पुत्र, मित्र आणि कुटुंबाचे अन्य लोक आपल्यापासून दूर होऊन जातात. चांगल्या लोकांसोबत राहून लाभ आहे.
पुत्र आपल्या कुळाचे नाव प्रतिष्ठित करतो. प्रत्येक प्राण्याला सर्वात आधी याचा विचार करायला पाहिजे की तो कुठले पाप करतो आहे, ही वेळ कोणती आहे, माझा मित्र कोण आहे, माझा देश कोणता आहे, मी कुठल्या प्रकारे नफा किंवा नुकसान करतो आहे, मी काय करू शकतो, माझी बुद्धी कुठपर्यंत काम करू शकते. या सर्व गोष्टींवर विचार करून आपला मार्ग शोधायला हवा. असे करणारे नक्कीच आपले ध्येय गाठतात. प्राणी येणाऱ्या भीतीची कल्पना करूनच आपले रक्त जाळू नये. जी भीती आपण कधी पाहिलीच नाही त्याला घाबरायचे कशाला. फक्त कल्पना म्हणजे भीती नाही. जर जीवनात कधी एखादा धोका निर्माण झाला तर त्याचा सामना साहसाने करावा. कुठल्याही धोक्याला पाहून त्याला घाबरणे कुठल्या बुद्धिमानाचे काम नाही. जे लोक धोक्याशी न घाबरता टक्कर देतात त्यांना कधी हार पाहावी लागत नाही. श्रीमंत माणसाला अनेक नातेवाईक आपोआपच मिळत असतात. मित्रांची एक सेना त्याच्या मागे पुढे जमा होते. श्रीमंत माणसाला चांगला व गुणवान समजला जातो. धनाची पूजा नेहमी केली जाते. यासाठी धन प्रत्येक प्राण्यासाठी आवश्यक आहे. धन जवळ नसेल तर आपलेही परके होऊन जातात. वाघाकडून एक, बगळ्याकडून 4, कावळ्याकडून 5, कुत्र्यापासून 6 व गाढवाकडून 3 गुण शिकावेत. केल्या जाणारे काम कमीत कमी असो की जास्तीत जास्त, पण ते मन लावून करायला हवे. प्राण्याने हा गुण वाघाकडून शिकावा. मित्रांना व इंद्रियांना संयमित ठेवून वेळेनुसार व आपल्या शक्तीनुसार काम करण्याचा गुण बगळ्याकडून घ्यावा. वेळेवर उठणे, भांडणे, बंधूंना पळवणे, धावून अन्न घेणे हे 4ही गुण कोंबड्यांकडून शिकावेत. संकोचाने मैथून करणे, वेळोवेळी संग्रह करणे, सावध राहणे, कुणावरही विश्वास न करणे हे 5 गुण कावळ्याकडून घ्यायला हवे. उपाशी असून समाधानी, गाढ झोपेत, जागृत, मार्गाशी प्रामाणिक व पराक्रमी हे सर्व गुण कुत्र्यापासून शिकावेत. थकल्यावर ओझे ओढणे, उन्हाचा व थंडीचा प्रभाव नसणे, नेहमी समाधानी राहणे, कोरडे खाऊन देवाचे नाव घेणे हे सर्व गुण गाढवाकडून घ्यावेत. वरील 20 गुण ग्रहण करणारा प्राणी नेहमी यशस्वी होतो. त्याची सर्व कामे सरळ होतात. तो कधीही धोका खात नाही. कोणीही व्यक्ती जेव्हा एखाद्या कामाला सुरुवात करते, हे काम लहान असो की मोठे, पण त्या कामाच्या कष्टात कुठे कमी यायला नको. जर त्याच्यामध्ये काम पूर्ण ताकदीने करण्याचा गुण आहे तर तो आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून व वेळेच्या गतीला पाहून काम करतो. वेळेवर झोपतो, वेळेवर उठतो, आपल्या अधिकारासाठी झगडतो, आपल्या बंधूंना पळवतो, आपले अधिकार ओढून घेतो, एकांतात मैथून करतो, वेळोवेळी संग्रह करतो, सावध राहतो, कुणावर विश्वास ठेवत नाही, उपाशी असला तरी थोड्यात समाधान मानतो, गाढ झोपेत सावध राहतो व येणाऱ्या प्रत्येक संकटांशी टक्कर देण्यास सज्ज राहतो. ऊन व थंडीला घाबरत नाही. हे 20 गुण जे आम्ही जनावरांपासून शिकतो, हे 20 गुण मानवाचे जीवन उच्च करण्यास व मनुष्याच्या सर्व चिंता दूर करण्यासाठी उपयोगी आहेत. प्रत्येक प्राण्याने हे 20 गुण नेहमी स्मरणात ठेवावे आणि वेळ येताच ज्या गुणांची आवश्यकता असेल त्याचा वापर करायला हवा. जर धनाचा नाश झाला तर मनाची शांती भंग होईल. मनात स्त्री चरित्रहीन असल्याची शंका आग पेटवत असेल, मूर्ख माणसाने अपमान केला असेल, या सर्व गोष्टींना बुद्धिमान लोक दुसऱ्याला सांगत नाहीत. जर आपण अशा गोष्टी दूरच्या लोकात जाऊन सांगाल तर लोक आपली चेष्टा करतील व या प्रकाराने तुम्ही दुसऱ्यासमोर लहान ठराल. रुपये, पैसे, देणे घेणे आणि व्याराच्या हिशोबात, विद्या अर्थात साहित्य संग्रहात, खाण्यापिण्याच्या व्यवहारात जो प्राणी संकोच करत नाही तो नेहमी सुखी राहतात. प्राण्याला समाधानाने जे सुख प्राप्त होऊ शकते ते इतर कुठल्याही वस्तूने होऊ शकत नाही. समाधान हेच शांतीचे मूळ आहे. धनलोभात आंधळे होऊन सैरभैर धावणाऱ्या मनाला कधीही शांती मिळत नाही. ती समाधानाने मिळू शकते. यासाठी नेहमी समाधान मानायला हवे. पत्नी जशी असेल, धन जेवढे असेल, भोजन कसेही असेल, पण वेळेवर मिळेल या 3ही वस्तू प्राप्त करण्यासाठी पुरुष नेहमी मस्त राहतो. पण त्याने हे विसरू नये की त्याचे आणखी एक कर्तव्य आहे आणि ते म्हणजे
विद्या प्राप्त करणे, दान देणे, त्याला हे 3 कार्यही बरोबर करीत राहायला हवे.